तर आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी होऊन 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही संख्या आणखीन वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होते, कारण की काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत। चिन्नस्वामी स्टेडियम बाहेरची दृश्य आपण पाहतोय। यावेळी स्टेडियमच्या आतमध्ये स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आरसीबीचे फॅन्स जमा झालेले होते। 18 वर्षांची त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली होती, मात्र या संपूर्ण उत्साहाला कुठेतरी गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळते। अर्थातच प्रशासन कुठेतरी कमी पडलं की सामाजिक भान, सामाजिक शिस्त हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मानला जाऊ शकतो, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण सगळे एकत्र जमतो तर आपण सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र ती शिस्त कुठेतरी बंगळुरूमध्ये कमी पडली, प्रशासन कुठेतरी कमी पडलं, असे अनेक पैलू या एका घटनेमागे आपण पाहू शकतो। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी होऊन आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आकडा यापेक्षाही जास्त वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इथं उसळलेला होता। 18 वर्षांनंतरची त्यांची IPLची ट्रॉफी हातात धरण्याची इच्छा पूर्ण झाली होती, मात्र या संपूर्ण आनंदाच्या उधाणाला कुठेतरी गालबोट लागलेला आहे। अनेक कारणं यामागे असू शकतात। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जनसमुदाय एका ठिकाणी जमणार आहे तर प्रशासनानं सुद्धा सावध राहणं गरजेचं असतं। आपण एक नागरिक म्हणून या ठिकाणी जर जातो, इतक्या गर्दीमध्ये जर आपण आहोत तर आपण सुद्धा अगदी सुज्ञपणे वावरणं महत्त्वाचं असतं। या सर्व गोष्टी कुठेतरी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि या संदर्भात आता नक्की काय चौकशी केली जाते हे महत्त्वाचं ठरेल। आपण मंगळूरची दृश्य पाहतोय। अतिशय मोठ्या प्रमाणात इथं जनसमुदाय एका बाजूला जमलेला दिसतोय। चेंगराचेंगरीची परिस्थिती आहे, एकमेकांवर चढून लोक पुढच्या बाजूला जात आहेत। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू यामध्ये झालेला आहे। हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। अतिशय दुर्दैवी अशी घटना आपण पाहतोय। बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेरचे दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळापूर्वी इथं सर्व क्रिकेटर्सचं स्वागत करण्यात आलं होतं। अतिशय आनंदाचं वातावरण होतं। सर्व बंगळुरूचे आरसीबीचे फॅन तिथे उपस्थित आहेत, मात्र या सर्व गोष्टी एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एका बाजूच्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता तर लोक एकमेकांवर चढून जात आहेत, दुसऱ्या बाजूला लोक अक्षरशः झाडावर बसलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे इथे सामाजिक शिस्त बाळगणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही झाडावर वगैरे चढून किंवा बसच्या टपावर चढून अतिशय धोकादायक प्रवास करत असाल तर चूक तुमची सुद्धा आहे। सर्व गोष्टी प्रशासनाच्याच चुकलेल्या असू शकतात असं नाहीये। प्रशासन एका बाजूला, मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर अशा कोणत्या ठिकाणी जातोय तर आपण सुद्धा अत्यंत सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं असतं। आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी ही घटना आहे। यावेळेस एक मुलगा जो बेशुद्ध पडलेला आहे किंवा कदाचित त्याचा मृत्यू झालेलाही असू शकतो, त्याला पोलीस रुग्णालयामध्ये नेत असतानाची दृश्य आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीने लोक एकत्र जमलेली आहेत। बसच्या टपावर अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करतायत। झाडं उंचच्या उंच झाडं आहेत आणि या झाडांवर एकाच्या वर एक अशी माणसं चढलेली आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे बंगळुरूच्या या सर्व नागरिकांना सामाजिक शिस्तीचं भान राहिलं नाही का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। प्रशासनानं इतक्या मोठ्या प्रमाणात जर गर्दी होणार होती तर याची खबरदारी आधीच घेतलेली नव्हती का? अशा पद्धतीने लोकांना वावरू का दिलं? झाडावर लोक चढलेले दिसत आहेत। बसच्या टपावर अतिशय बेशिस्तपणे आणि धोकादायक पद्धतीने चालत्या बसमध्ये आपण या लोकांना चढताना बघतोय। लोक एकमेकांच्या अंगावर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। हे सगळं प्रशासनाला दिसत नव्हतं का? तिथे पुरेसा सुरक्षा व्यवस्था, पुरेशी पोलीस फोर्स तिथे तैनात नव्हता का? असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। आरसीबीच्या रॅलीतली ही दृश्य तुम्ही पाहताय। आरसीबीच्या रॅलीमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे आणि यामध्ये 4 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। दरम्यान हा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। अनेक जण जखमी झालेले आहेत या चेंगराचेंगरीमध्ये। त्या सर्वांना रुग्णालयामध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी स्नेहिल शिवाजी। स्नेहिल, आपण पाहतोय आरसीबीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली। 2 मुद्दे महत्त्वाचे ठरतात, अर्थात प्रशासनाची काळजी आणि दुसरा सामाजिक भान, सामाजिक शिस्त। सामाजिक बाण जे तू म्हणतेस, हा उत्साह होता आणि कालच इतका मोठा विजय। 18 वर्षानंतर आरसीबीला विजय मिळाल्यामुळे नागरिक गर्दी करतील हे तर
प्रशासनाला ही माहिती होतं, म्हणजे आज प्रत्येकाला माहिती होतं, कारण सगळेच आनंदात होते. परंतु प्रशासनाची ही अक्षम्य चूक आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाहीये. कारण इतक्या मोठ्या संख्येनं जर कधी नागरिक येत असतील तर मात्र प्रशासन काय करत होतं असा प्रश्न आहे. जर कधी एखादी पॉलिटिकल रॅली असते किंवा एखाद्या अति महत्वाच्या व्यक्तीची रॅली ज्यावेळेस असते किंवा एखादा रोड शो असतो त्यावेळेस मात्र जितकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते त्यावेळेस मात्र जितका बंदोबस्त पोलिसांचा असतो तो बंदोबस्त इथं कुठेही दिसलेला नाहीये. आणि आज आपण बघतोय 4 ते 5 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि या ठिकाणी जर कधी एक रॅली निघणार होती, जर कधी त्यांचं स्वागत होणार होतं, अर्थातच उत्साह मोठ्या प्रमाणात होता. आणि हे जे लोक आहेत हे सगळे क्रिकेट प्रेमी जरी असले किंवा नसले तरी या ठिकाणी हे क्रिकेटर्स जे ते येत होते त्यांना पाहण्यासाठी म्हणून हे सगळे लोक इथे आले होते. आणि त्यावेळेस चेंगराचेंगरी होणं आपल्याला माहिती आहे की या आधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जे आहेत ते क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट रसिक आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा उत्साह कंट्रोलमध्ये करणं हे शक्य होणं हे शक्य नव्हतं. आणि त्यामुळे मात्र पोलीस प्रशासनानं इथं तगडा बंदोबस्त ठेवणं हे अत्यंत गरजेचं होतं. परंतु अशा पद्धतीचा कुठलाच बंदोबस्त हा इथं दिसलेला आहे का तर नाही असंच म्हणता येईल. आणि त्यासोबतच डॉक्टरांची एक पथक असणं किंवा अँब्युलन्स तिथं असणं हे देखील गरजेचं होतं, परंतु त्या देखील इथे दिसलेला नाही. नक्कीच नेहमी आपल्याला जरा थांबवते. आपण पाहतोय 4 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आकडा अर्थातच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.